तुम्ही कधी विचार केला आहे का, जगात हजारो देवांच्या मूर्त्या आहेत, पण पंढरपूरचे विठ्ठल मात्र कमरेवर हात ठेवून एकाच विटेवर का उभा आहे? ती वीट कोणाची होती? भगवान श्री विष्णूंना त्या विटेवरच उभा राहण्याची गरज का पडली? आणि त्या विटेमागे असा कोणता संदेश दडला आहे, जो संदेश आजही लाखो वारकऱ्यांना प्रेरणा देत असतो? सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी पवन शिंदे. तुम्ही बघत आहात देवदर्शन मराठी हे यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत विठ्ठल देवाचा संपूर्ण इतिहास. वारकरी परंपरेनुसार पंढरपूरचे श्री विठ्ठल हे भगवान श्री विष्णूंचे म्हणजेच श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. महाराष्ट्रात शेकडो वर्षापासून लाखो भक्त त्यांना प्रेमाने विठोबा, पांडुरंग, विठ्ठल आणि पांडुरंग या नावाने हाक मारतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. त्यांच्या मुखात सतत विठ्ठल 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 हा नामघोष असतो. पण या भक्तीमागे एक अशी कथा आहे, जिने विठ्ठलाला कायमचे एका विटेवर उभे केले असे वारकरी परंपरेत सांगितले जाते. वारकरी परंपरेनुसार विठ्ठलाच्या विटेवर उभे राहण्यामागील सर्वात महत्त्वाचे पात्र म्हणजे भक्त पुंडलिक. आज ज्या पुंडलिकाला संपूर्ण वारकरी संप्रदाय महान भक्त म्हणून ओळखतो, तो जन्मापासून तसा नव्हता. लोक परंपरेत सांगितले जाते की तरुणपणी पुंडलिक स्वभावाने अहंकारी आणि स्वार्थी होता. तो आपल्या आईवडिलांचा आदर करत नसे, त्यांच्या सेवेकडे दुर्लक्ष करत असे आणि स्वतःच्या सुखालाच अधिक महत्त्व देत असे. काळ पुढे सरकत गेला. एकदा पुंडलिक आपल्या आईवडिलांसोबत तीर्थयात्रेला निघाला. प्रवासात त्याला अनेक ऋषी, साधू आणि महान भक्त भेटले. त्या प्रवासात त्याने एक गोष्ट पाहिली, जिने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. लोक परंपरेनुसार एका आश्रमात त्याने काही दिव्य स्त्रिया पाहिल्या. त्या स्त्रियांचे कपडे चिखलाने माखलेले होते, पण आश्रमात प्रवास करताच ते अगदी स्वच्छ आणि तेजस्वी झाले. पुंडलिकाला हे पाहून मोठे आश्चर्य वाटले. त्याने त्या स्त्रियांना विचारले, तुम्ही कोण आहात आणि तुमच्या कपड्यांमध्ये असा चमत्कार कसा घडतो? त्यावर त्यांनी उत्तर दिले, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांचे रूप आहोत. पृथ्वीवरील लोक आपली पापे आमच्यात धुतात, त्यामुळे आम्ही मालकीन आहोत. पण या आश्रमात राहणारे लोक आपण आईवडिलांची मनापासून सेवा करतात. त्यांच्या सेवेमुळे आम्ही पुन्हा पवित्र आणि निर्मळ होतो. हे शब्द पुंडलिकाच्या मनात खोलवर स्पर्श करून गेले. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने विचार केला, मी आयुष्यभर देव शोधत राहिलो, पण माझ्याच घरात असलेल्या आईवडिलांच्या रूपातील देवाकडे कधी लक्ष दिले नाही. त्या दिवसापासून पुंडलिकाचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्याने स्वतःला पूर्णपणे आईवडिलांच्या सेवेला अर्पण केले. त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेणे, त्यांचा आदर करणे आणि त्यांची सेवा करणे हेच त्याचे जीवन बनले. याच निस्वार्थ सेवेमुळे पुढे अशी एक घटना घडली, ज्यामुळे स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणजेच श्री विष्णू पुंडलिकाला भेटण्यासाठी पृथ्वीवर आले असे वारकरी परंपरेत सांगितले जाते. पुंडलिकाच्या जीवनात झालेला हा बदल केवळ त्यांच्यापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांच्या आई वडिलांप्रती असलेल्या निस्वार्थ सेवेमुळे त्यांची कीर्ती दूरवर पसरू लागली. लोक त्याला केवळ एक सामान्य मनुष्य नव्हे तर आदर्श पुत्र म्हणून पाहू लागले. वारकरी परंपरेनुसार पुंडलिक पहाटे उठून सर्वप्रथम आपल्या आईवडिलांची सेवा करत असे. त्यांना आंघोळ घालणे, भोजन तयार करून देणे, औषधांची काळजी घेणे आणि त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची सतत खबरदारी घेणे हेच त्याचे दैनंदिन जीवन झाले होते. त्यांच्यासाठी देवपूजेपेक्षाही आईवडिलांची सेवा मोठी पूजा होती. त्याचा विश्वास होता की ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांची सेवा केली तरच आपोआप प्रसन्न होतो. लोक परंपरेनुसार पुंडलिकाच्या या निस्वार्थ भक्तीची आणि सेवाभावाची चर्चा वैकुंठापर्यंत पोहोचली. भगवान श्री विष्णूंना आपल्या भक्ताची ही अपार भक्ती पाहून आनंद झाला. त्यांनी स्वतः पृथ्वीवर जाऊन पुंडलिकाला भेटण्याचा निर्णय घेतला. असे सांगितले जाते की
भगवान श्रीकृष्णाच्या रूपात ते पंढरपुराजवळील पुंडलिकाच्या आश्रमात आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांचे पाय दाबत होता. त्यांचे लक्षपूर्वक सेवाकार्य सुरू होते. भगवान स्वतः दारात येऊन उभा राहिले. कोणताही भक्त असता तर कदाचित सर्व काम सोडून लगेच धावत गेला असता, पण पुंडलिकाने एक वेगळाच निर्णय घेतला. त्यांच्या मनात एकच विचार चालू होता, आई वडिलांची सेवा अर्धवट सोडणे योग्य नाही. देव सर्वज्ञ आहे, तो माझा भाव समजून घेईल. म्हणूनच त्याने जवळ पडलेली एक वीट भगवानांकडे सरकवली आणि नम्रपणे म्हणाला, प्रभू, कृपा करून या विटेवर क्षणभर उभे राहा. मी माझी सेवा पूर्ण करून लगेच तुमच्या चरणी येतो. वारकरी परंपरेनुसार भगवान श्री विष्णूंनी पुंडलिकाचा हा सेवाभाव पाहिला आणि ते अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी कोणताही राग न करता त्या विटेवर उभे राहून आपल्या भक्तीची वाट पाहिली. याच क्षणापासून त्या विटेला आणि त्या स्थळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. ही घटना आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश देते. देशभक्ती आणि पिता सेवा या एकमेकांच्या विरोधात नसून निस्वार्थ सेवेमध्ये खरी भक्ती आहे. याच कारणांमुळे आजही लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाकडे पाहतात, त्या विटेमागील पुंडलिकाचा सेवाभाव आठवतात. वारकरी परंपरेनुसार पुंडलिकाने भगवान श्री विष्णूंना वाट दिल्यानंतर एक विलक्षण प्रसंग घडला. भगवान त्या साध्या विटेवर शांतपणे उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता. उलट आपल्या भक्ताच्या सेवेकडे ते प्रेमाने पाहत होते. काही वेळानंतर पुंडलिकाने आई वडिलांची सेवा पूर्ण केली. त्याने त्याला विश्रांती दिली आणि मग अत्यंत नम्रपणे भगवानाच्या चरणी येऊन साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो म्हणाला, प्रभू, मला माफ करा. तुम्हाला इतका वेळ वाट पाहावी लागली. भगवान श्री विष्णू मंद हसले. त्यांनी पुंडलिकाला उभे केले आणि म्हणाले, पुंडलिका, तू माझी वाट पाहायला लावली नाहीस, उलट तुम्हाला खरी भक्ती म्हणजे काय हे दाखवून दिलेस. पुंडलिकाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, प्रभू, मी तर तुमच्याकडे लगेच आलो नाही, तरी तुम्ही माझ्यावर प्रसन्न कसे? भगवान म्हणाले, जो आपल्या आईवडिलांची मनापासून सेवा करतो तो माझीच सेवा करतो. मला फुले, सुवर्ण आणि मोठे यज्ञ नकोत. मला शुद्ध मन आणि निस्वार्थ सेवा प्रिय आहे. ही वाक्य ऐकून पुंडलिकाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्याने हात जोडून एक विनंती केली, प्रभू, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला एक वरदान द्या. भगवान म्हणाले, मागा पुंडलिका, तुला जे हवे असेल ते मागा. पुंडलिकाने स्वतःसाठी काही मागितले नाही, ना संपत्ती, ना राज्य, ना दीर्घायुष्य. त्याने फक्त एवढीच प्रार्थना केली, प्रभू, ज्या प्रकारे तुम्ही माझ्यासाठी येथे आलात त्याच प्रकारे युगानुयुगे या भूमीवर राहा. माझ्यासाठी सामान्य भक्तालाही तुमचे दर्शन मिळाले, तसेच जगातील प्रत्येक भक्ताला तुमचे दर्शन मिळू दे. जे कोणी श्रद्धेने येईल त्याला तुमची कृपा लाभू दे. वारकरी परंपरेनुसार पुंडलिकाच्या या निस्वार्थ प्रार्थनेने भगवान अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी उत्तर दिले, पुंडलिका, आजपासून मी या भूमीवर तुझ्या भक्तीच्या स्मरणार्थ सदैव उभा राहीन. जो भक्त श्रद्धेने माझ्याकडे येईल त्याला मी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. असे म्हणत भगवान त्याच विटेवर स्थिर उभे राहिले. याच कारणामुळे पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती आजही हात कमरेवर ठेवून विटेवर उभे आहे असे वारकरी परंपरेत सांगितले जाते. पण या विटेचा अर्थ फक्त दगड नाही. अनेक वारकरी आणि अभ्यासक या विटेवर एका प्रतीकाच्या रूपात पाहतात. ही वीट म्हणजे सेवाभावाचे प्रतीक, नम्रतेचे प्रतीक, आई वडिलांच्या सन्मानाचे प्रतीक, भक्तीमध्ये अहंकार नसावा याचे प्रतीक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवापर्यंत जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे निस्वार्थ सेवा या संदेशाचे प्रतीक. म्हणूनच लाखो वारकरी जेव्हा पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतात तेव्हा ते फक्त एका मूर्तीचे दर्शन घेत नाहीत, ते पुंडलिकाच्या सेवाभावाला, त्याच्या त्यागाला आणि भगवानांनी दिलेल्या त्या अमूल्य संदेशाला वंदन करतात. आणि कदाचित म्हणूनच आजही वारकरी भक्तिभावाने एकच नाम उच्चारतात,
पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भगवान श्री विष्णूने पुंडलिकाला वरदान दिल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो. जर भगवान वैकुंठात राहतात तर त्यांनी पंढरपूर सारख्या छोट्याशा ठिकाणीच कायमचे वास्तव्य का केलं नाही? याचे उत्तर केवळ एका कथेत नाही तर भक्तीच्या तत्वज्ञानात दडलेले आहे. वारकरी परंपरेनुसार पुंडलिकाने स्वतःसाठी काही मागितले नाही. त्याने ना स्वर्ग मागितला, ना संपत्ती, ना कीर्ती. त्यांची एकच इच्छा होती, प्रभू माझ्यासारखा कोणताही सामान्य भक्त रिकाम्या हाताने परत जाऊ नये. भगवान श्री विष्णूंना ही विनंती अत्यंत प्रिय वाटली. ते म्हणाले, पुंडलिका आजपासून ही भूमी माझीही होईल. जो कोणी प्रेमाने श्रद्धेने आणि नामस्मरण करत येथे येईल त्याला मी दर्शन देईन. असे म्हणत त्यांनी त्या पवित्र भूमीवर कायम राहण्याचा संकल्प केला. असे मानले जाते की त्या दिवसापासून ही भूमी पंढरपूर म्हणून अधिकाधिक प्रसिद्ध झाली. काळ बदलला, राजे बदलले, साम्राज्य आली आणि गेली, पण विठ्ठलाच्या चरणी येणाऱ्या भक्तांची रांग कधी थांबली नाही. विचार करून बघा, एक साधी वीट, एक साधा भक्त आणि स्वतः भगवान, या तिन्ही गोष्टींनी मिळून असा इतिहास घडवला जो आजही लाखो लोकांच्या हृदयात जिवंत आहे. आज आषाढी आणि कार्तिक एकादशीला लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. कोणी अनवाणी चालतो, कोणी टाळ मृदुंग वाजवत चालतो, कोणी अभंग गात चालतो, पण प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाव असतं, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हे नाव फक्त नसतं, ती श्रद्धा असते, तो विश्वास असतो आणि त्या विश्वासाच्या केंद्रस्थानी उभे असतात विटेवर उभे असलेले विठ्ठल. काही अभ्यासक या कथेकडे एका प्रतिकात्मक दृष्टीने पाहतात. त्यांच्या मते वीट म्हणजे स्थैर्य, हात कमरेवर ठेवलेली मुद्रा म्हणजे धीर आणि आत्मविश्वास, आणि भक्ताची वाट पाहणारा विठ्ठल म्हणजे देव भक्तापासून दूर नाही, भक्ताने एक पाऊल टाकले तर देव त्याची वाट पाहत उभा असतो. ही व्याख्या सर्वांनी स्वीकारलेली असेलच असे नाही, पण अनेकांना या प्रतीकातून सुंदर आध्यात्मिक अर्थ दिसतो. आज पंढरपुरात जेव्हा एखादा वारकरी विठ्ठलासमोर उभा राहतो तेव्हा तो फक्त दर्शन घेत नाही, तो स्वतःलाच एक प्रश्न विचारतो, मी पुंडलिकासारखा माझ्या आईवडिलांची सेवा करतो का? माझ्या आयुष्यात श्रद्धा आहे का? मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो का? कदाचित या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी लाखो लोक दरवर्षी पंढरपूरला जात असतील, कारण विठ्ठल फक्त मंदिरात उभे नाहीत, ते प्रत्येकाच्या अंतःकरणात उभे राहण्याची वाट पाहत आहेत. आपण आजपर्यंत विठ्ठल विटेवर का उभे आहेत यामागची कथा ऐकली, पण आता एक प्रश्न स्वतःला विचारूया, जर ही वीट फक्त दगडाची असती तर लाखो लोक आजही त्या विटेकडे इतक्या श्रद्धेने का पाहतात? याच प्रश्नात या संपूर्ण कथेचं खरं उत्तर दडलं आहे. वारकरी परंपरेनुसार पुंडलिकाने भगवानांना दिलेली वीट ही केवळ उभं राहण्यासाठी नव्हती, ती होती कर्तव्याची वीट, सेवेची वीट, नम्रतेची वीट आणि अहंकार सोडून भक्ती करण्याची वीट. म्हणूनच पंढरपूरला विठ्ठल आजही भक्तांची वाट पाहत उभा आहे असं मानलं जातं. विचार करा, भगवान सर्व शक्तिमान आहेत, त्यांना वाट पाहण्याची गरज नव्हती, ते क्षणार्धात अदृश्य होऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही, कारण त्यांना जगाला एक संदेश द्यायचा होता, जो आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहतो त्यांच्यापर्यंत मी स्वतःला येतो. याच कारणांमुळे वारकरी संप्रदायात आई वडिलांची सेवा, प्रामाणिकपणे जीवन आणि नामस्मरण यांना इतकं मोठं स्थान दिलं जातं. आजच्या काळात आपण अनेकदा यशाच्या मागे धावतो, मोठं घर, मोठी गाडी, मोठी नोकरी, पण या सगळ्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आईवडिलांसोबत बसून 10 मिनिटं तरी बोलतो का? त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतो का? त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी वेळ काढतो का? पुंडलिकाची कथा आपल्याला सांगते, देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात जवळचा रस्ता मंदिरातूनच जात असं नाही, तो आपल्या घरातूनही जाऊ शकतो. जर आपल्या घरात प्रेम असेल, सेवा असेल, आदर असेल तर तिथेच विठ्ठलाचं वास्तव्य आहे. यामुळेच वारकरी परंपरेत एक सुंदर भावना दिसते, भक्त विठ्ठलाकडे फक्त काहीतरी मागायला जात नाही, तो स्वतःला बदलाय जातो.
तो आपल्या चुका मान्य करायला जातो, तो अधिक चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरणा घेऊन परत येतो. म्हणूनच दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालतात. तो प्रवास फक्त पंढरपूरपर्यंतचाच नसतो, तो स्वतःच्या मनापर्यंतचा प्रवास असतो. आणि कदाचित म्हणूनच विठ्ठल आजही विटेवर उभे आहेत, कारण ते प्रत्येक भक्ताला सांगतात, मी तुझी वाट पाहतोय, पण आधी तुझं कर्तव्य पूर्ण कर, तुझ्या माणसांवर प्रेम कर आणि मग माझ्याकडे ये. याच एका संदेशामुळे पंढरपूरचा विठ्ठल हा फक्त देव राहत नाही, तो प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक वारकऱ्यांसाठी आणि प्रत्येक श्रद्धाळू माणसासाठी आशेचा आधार बनतो. हजारो वर्षे उलटली, राजे आले, राजे गेले, साम्राज्य उभी राहिली, साम्राज्य नष्ट झाली, पण एक गोष्ट आजही बदलली नाही. पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल आजही त्याच विटेवर उभे आहेत. विचार करा, जर ही कथा फक्त एका भक्ताची असती तर ती कदाचित काळाच्या ओघात विसरली गेली असती. पण ही कथा आहे भक्तीची, सेवेची, कर्तव्याची आणि माणुसकीची. म्हणूनच आजही लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. कोणाच्या पायात चप्पल नसते, कोणाच्या डोक्यावर उन्हाचा तडाखा असतो, कोणाच्या खांद्यावर भगवा ध्वज असतो, पण त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही, कारण त्यांच्या मनात एकच विश्वास असतो, माझा विठ्ठल माझी वाट पाहत उभा आहे. ही भावना पैशाने विकत मिळत नाही, ती श्रद्धेतून जन्माला येते. आणि म्हणूनच वारकरी संप्रदाय हा केवळ एक धार्मिक प्रवाह नाही, तर तो समता, प्रेम आणि सेवाभावाचा मार्ग आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञान दिलं, संत तुकारामांनी अभंगातून भक्तीचा मार्ग दाखवला, संत नामदेवांनी विठ्ठलाशी मैत्री केली, अनेक संतांनी विठ्ठलाला फक्त मंदिरात पाहिलं नाही, तर प्रत्येक जीवात पाहिलं. यामुळेच वारकरी परंपरेत पण सुंदर विचार सांगितला जातो, देव फक्त दगडाच्या मूर्तीत नाही, तो आपल्या वागण्यात, विचारात आणि सेवाभावातही असतो. म्हणूनच विठ्ठलाच्या विटेवर उभे राहण्याची कथा ही केवळ एक पुराण कथा म्हणून न पाहता ती आपल्याला काय शिकवते हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. ती शिकवते, आई वडिलांचा आदर करा, कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा, अहंकार सोडा आणि प्रेमाने जगण्याचा प्रयत्न करा. कदाचित याच कारणांमुळे आजही पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी मंदिरातून बाहेर पडताना मनाने आधीपेक्षा थोडा अधिक शांत, थोडा अधिक नम्र आणि थोडा अधिक मजबूत होऊन परत येतो. मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं विठ्ठल विटेवरच का उभे आहेत. या प्रश्नाचं उत्तर फक्त पुंडलिकाने वीट दिली म्हणून नाही, तर त्या विटेवर उभं आहे कर्तव्य, त्या विटेवर आहे सेवाभाव, त्या विटेवर आहे उभी भक्ती आणि त्याच विटेवर उभा आहे आपल्या संस्कृतीचा अमूल्य वारसा. जर तुम्हाला विठ्ठल देवाचा संपूर्ण इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या परंपरांबद्दल समजेल. आणि अशाच देवधर्माच्या माहिती व्हिडिओसाठी देवदर्शन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.